कुणी उभारायचं नाही, मग गप ना. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या दिली. दुसरं, मग मी त्यांना शिव्या दिल्या असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्या उपोषणात झालं बी असं मी मान्य पण करतो. तुम्ही जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी दिली असती ना, तुम्हाला शिव्या दिल्या असत्या का? आणि शिव्या दिल्यामुळे उपकार केला का तुम्ही? तुमच्या बापाला आमच्या बापाने गाठीवर बसवलं तरी तुम्ही देत नाही. तिसरी गोष्ट, महिलावर आपल्या गोळ्या लागल्या. त्या टायमाला तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणला माझ्याच पोलिसाला आणलं म्हणे, बायाला नाही लागलं. कुठं पायदास असते का? बाम नाशा नाही हो. आमच्या गावातले बाम नाही म्हणून बघ कशी. नितीन गडकरी बघ कसा आहे, उद्धव ठाकरे राज ठाकरे बघ बामण कशी, तो गिरीश महाजन बापट ती महाबामण कसा आहे बघ. तू कोणचा आहे असला बामण? बामने कावा करून तेव्हा म्हणतो 10% आरक्षण दिलंय, ते पोरग घेत नाही. कारण मला भाषणाला वेळ नाही बरं का, तुम्हाला आता फक्त एवढी बार सांगायला लागलो, कारण भाषणासाठी दावरा नाही हो. आपल्याला पटापट पुढे जायचंय. त्याच्यात किती दम मला बघायचा आहे, तुम्ही कोणी येऊ नका. आता भांबेरी बसून सगळे मागायसारखं. आणि जर मला पोलिसांनी हे जाऊन दिलं नाही कुठं मध्ये आले, फक्त त्यांचं बॅरिकेड उचलून शांततेत बाजूला ठेवा. आपण आती करायचं नाही. आता आपलं जवळ आलं, त्याने आती केले. बघा काय केलं ते सांगतो. 3 मुद्दे सांगितले त्यानं, आता ठेवले तुम्ही. आता 4थं सांगतो. यांना जपान म्हणून कोर्टात सांगितलं. कोर्टात ह्या देवेंद्र फडणवीसने सदावर्त्या पुढे घातला. पहिल्यांदा दिवस घातला होता 13% आरक्षण रद्द करायला. काल त्यांनी काय केलं, काल म्हणजे पाठीमागच्या आठवड्यात सदावर्त्याने याचिका दाखल केली आणि देवेंद्र फडणवीसने त्या सरकारी वकिलाला पाठवलं तिथं. आता खाजगी एखाद्या माणसाने जर याचिका दाखल केली, त्याच्यात हस्तक्षेप नाही करता येत सरकारला सेपरेट करावं लागतं. तरी त्यांच्या आलून गेला आणि काय सांगितलं, याला उपचार घ्या म्हणा. मला बरं सर त्या मान्य न्यायालयाचा मान ठेवला, सगळ्या मराठा समाजाचा मान ठेवला. बाबाही आले होते. मी सगळ्या देवदेवतांनाही मानतो, वारकरी संप्रदायाला मानतो, त्यांच्या हातानेही पाणी पिलं आणि सगळ्यांनी पण लावली न्यायालयाचा मान ठेवून. परत ती तारीख ठेवल्याच्या नंतर कोर्टाला निरोप गेला की यांनी सलाईन त्या घेतल्या म्हणून आणि महाराजांच्या हाताने पाणी पिले म्हणून. निरोप गेला, कोर्ट शांत झालं. तारीख पडली 13 म्हणजे 13 मार्च मराठ्यांच्या याच्यासाठी, आपल्या त्या पाकच्या सुनावणीसाठी. या देवेंद्र फडणवीसने काय केलं, ॲडव्होकेट जनरल सराफला त्या सदावर्त्याच्या याचिकेत हस्तक्षेप करायला लावला करायचं. आणि त्या रात्री 56 आमदार एकत्र बसले आणि यांनी सांगितलं की उद्याच्याला ह्या जरंगीने रास्ता रोको राज्यात पुकारले 24 तारखेला, आणि जर 24ला यांना रास्ता रोको केले तर आणखीन मराठ्याचं वजन वाढलं. यांची खाजगी चर्चा. आणि म्हणे आता कोर्टाने आजच्या आज 23 तारखेला निकाल द्यायला पाहिजे की ही जबाबदारी मराठ्यांची आणि जरांगीची, म्हणून निकाल द्या. आता कोर्टाने ते 13 तारीख देऊन बसली. आता 23 तारीख कशी घेता येईल, कारण 24ला रास्ता रोको आहे. तुम्हाला आवाज येतो सगळ्या दिसतो. मग कोर्टाला टेन्शन आलं असेल की आपण 13 तारीख दिली मार्च, आता 23 घ्यायची कशी. पण यांनी 22 तारखेला ते सदावर्त्याच्या याच्यात संध्याकाळी करून टाकलं, मध्ये अर्ज केला सरकार आणि लगेच निरोप आला आपल्या वकिलांना. 23 तारीख ठेवली, 13 कॅन्सल केली एका रात्री. अरे म्हणलं असं कसं काय होऊ शकतं, जर एका रात्री 13 तारीख होती आपली, ती 23 झाली, म्हणजे 24ला रास्ता रोको करता येऊ नये म्हणून कोर्ट जर एवढं बदलू शकतं तर कोपर्डीची बहीण आमचीच आहे, तिचा निकाल कसं काय लागा ना. मग एका रात्रीत तिथं देवेंद्र फडणवीसला त्याची आई बहीण दिसत नाही का, त्याची आई बहीण त्या मुलीत दिसत नाही का त्याला. हे बाचकाने कुठून गोळा करून नेले, त्यांना मुंबईत ठेवलंय. आता आमच्या महिला निघाल्यात मुंबईला, भेट म्हणा तू मुंबईत त्यांना. पत्रकार परिषदा घेतो बाबा, आता बाकीचे पण आहेत ना बरेच तिकडं. आणि तुम्ही असले चाळे करायला लागला देव. मग 13ला काय झालं, 23ला निकाल दिला कोर्टानं
की ही जबाबदारी तुमची आणि मराठा समाजाची. बरं ठीक आहे, आम्ही जबाबदारी स्वीकारली. आम्ही सांगितलं कोर्टाला शांततेत 24 तारखेला आंदोलन होणार आहे. मग 24 तारखेला शांततेत आंदोलन काल झाले. मराठा समाजात सांगितलं 25चे करू नका, तिथून पुढे धरणे आंदोलन झाला. हे डाव मोठाले टाकायला लागला. हे देवेंद्र फडणवीस फक्त पुढे या नाही, यांनी शिंदेचा आणि ह्यो दुसरा ते अजित पवार हे दोघं त्याला साथ द्यायला. हे फक्त दिसायला आपल्याला येण्यासारखं करते. मी मग जे उदाहरणं दिलेत ना त्या पक्षाचं आहे म्हणून नाही दिले, महातसं करायला लागलेत ते म्हणून उदाहरणं दिलेले आहेत. नाही कोणत्या एखाद्या भाजपच्या नेत्यांनी माकडाने बोलू नये मराठ्याच्या मंत्र्यांनी. मी फक्त उदाहरणं दिली ती मोगाचे की यांनी मोठमोठे नेते असून कसे झिरे सांगून फोडले, तशी परिस्थिती मराठ्यात फूट पाडण्यासाठी तो करायला लागला माझा संघ आता. म्हणून मी त्याला सांगितलेलं आहे चल मीच येतो तिथं, तुला काय गोळ्या घालायचं ना काय करायचं नसतात, तू समोर समोर ये. तू खास बाबनाचा असला तर समोर मी खास मराठ्याचा म्हणून समोर येतो. दोघांपैकी एकदम कोणी जाईल. पोलिसाचं घेऊ नको. मी इतका गाय आहे तरी त्या बुक्की तो दात पाडितो का नाही बघ. तू समोर ये, मी समोर येतो. पोलिसाचा वापर करून बाकीच्या कुठाने मला शिकू नको. आणि 23ला निर्णय आल्यावर मराठ्यांनी शांततेत रास्तारोको केला. आता काय झालं सांगतो. काल शांततेत रास्तारोको झाले. राज्यभरात आपल्या पोरावर गुन्हे दाखल शांततेत करून सुद्धा PI सांगतो SP आहे आणि काही SP-चं म्हणणं आहे डायरेक्ट गृह मंत्रालयातून आदेश येत की सरसकट गुन्हे दाखल करा तुम्ही यांच्या. गृहमंत्र्यांनी सांगितलं. गृहमंत्री असतो मराठ्यात जीवावर मंत्री होतो, मराठ्यात जीवावर सत्ता आणतो. त्याचं काय स्वप्न होतं आणि हे सांगतो तुम्हाला. हे गुन्हे दाखल केले त्यांनी काल. हे प्रकार एक झाला. दुसरा प्रकार सांगतो. यांनी दिलं 10%. यांचं स्वप्न होतं पहिलं 13% आरक्षण दिलं का त्या टायमाला पुऱ्या राज्यात जन्म झाला. आणि आता 10% आपण आरक्षण दिलं, राज्यात जल्लोष व्हाय ना. ह्या पोराने काय केलंय म्हणजे म्या याने तुम्ही नीट ऐका बरं का, मी एवढीच बार सांगणार आहे आता. मग लागले तोंड चिटकायला. त्यांनी असं सांगितलं हे पोरग इतकं निष्ठावाने, जर आता भाजपची सत्ता आणायची असली, मी इतके लोक गोळा केलेत बाकीच्या पक्षातले, सत्ता येणार नाही. याला ह्यो काटा आहे मराठ्यांच्या भाजपच्या मधला, याला कायचा काटा काढ. यांनी काय आयडिया केली थांबाव, यांनी काय आयडिया केली. यानं सांगितलं 10% जे आरक्षण दिलं याला हा म्हणायला लावा मला. म्हणजे त्यांना जेव्हा आनंद पाहिजे ते व्यक्त नाही करता आला, त्यांनीच केला. आणि ते हुशार आहेत राजकारण, त्यांच्या लक्षात आलं मराठा पुरा एका बाजूला गेला. मग काय करायचं, करा याला बदनाम करा, याचं काही उकरून काढा, काही नसलं तरी काढा. तुम्हाला बदनाम कसं काय करतात, माझ्यावर किंवा तुमच्यावर, भांबेरीतल्या एखाद्या माणसावर जर एखादी तक्रार असली तरच बदनाम होईल ना. ते तक्रार नसल्यावर बदनाम कसं काय होईल. जर एखाद्यावर काही तक्रारी दिलेल्या असल्या तर तो अपराधी, नाही तर मग तो अपराधी कसं काय होईल. मग यांनी काय ठरविलं, याला 10% हो म्हणायला लावा. आता 13% झालेलं रद्द. त्याच्यात झालेल्या मराठ्याचं पहिलं वाटतं. त्यावेळेस मराठी होते बोलू. मराठ्यांनी 13% घेतला, आनंद व्यक्त केला की आपल्याला आरक्षण मिळालं. पण जेव्हा पोरायला पुढं नोकऱ्या लागल्या आणि त्या नोकऱ्या त्या आरक्षण रद्द झाल्यावर गेल्या, मग मराठ्यांना कळालं की ह्या देवेंद्र फडणवीसने आपल्याला फसवलं. मग तेच हे 10% पुन्हा. त्याला असं वाटलं होतं जल्लोष होईल, आपण मागितलं ओबीसीतून आणि आपण असं मागितलं की सगळ्या सोयरींसुद्धा अंमलबजावणी करा. आता यांना वाटलं हे दिलंय आता हे घेईल. मग त्यांच्या लक्षात आलं इथं पण आपला अपमान झाला. आता हे सांगितला दुसरा अपमान तुम्हाला. आणि तिसरा सांगतो, मी एक दिवस त्यांना त्या उपोषणाच्या काळात काय असतं तुम्हाला भांबीरवाल्याला माहिती, आपलं हे उपोषण झालेलं ऑटोमॅटिक माणूस शिवाय देतो किंवा ऑटोमॅटिक चिडचिड होती त्याची. आणि त्याच्यात मी बोललो त्यांना, पण चुकीचं नाही बोललो. मी एवढंच सांगितलं जे काय बोललो ते द्यायला काय रोग आला त्यांना. मग आणि दिल्यात तर दिल्यात, काय करायचं करतो मी. कारण तो जर आरक्षण दिलं असतं मी काय दिले असते, दिलं नाही म्हणून दिलं. मग त्यांचं म्हणणं काय आहे, एक मोठा पत्रकार आहे, त्याचं नाव नाही सांगत कारण प्रत्येक माणूस कधी अडचणीत आणत नसतो स्वतःच्या स्वार्थासाठी, म्हणजे माझ्या स्वार्थासाठी.
किंवा माझ्या जातीच्या स्वार्थासाठी समोरचा अडचणीत आणा. ते म्हणले ते शिव्या दिल्या आमची किंमत गेली राव, आम्ही नाराज आहेत त्याच्यावर. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे दोघं बी म्हणते अरे शिया नाही तुमचं जवळ असते ना तुमचे कान फडत दिली असते एखादी जवळ जमून. तुम्ही काय पागल समजता मराठी लोकांना. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी देता म्हणला तिसरी केली तुम्ही अंमलबजावणी. आणि ती एक झालं का त्याचा दुसरा अपमान एक. आता त्याला हे शिवाय दिलेल्याचा अपमान. मग आरक्षण नाही दिलं मी काय चुकीचं बोललो माझ्या जाती कोण बोललो. दुसरं ते अमित शहा संभाजीनगरला येणार होते ते मराठीने हुसकून लावलं कावळा हुसकून लावले म्हणून. आता ते मराठी तराला लागले ते लावलं हुसकून त्याला. ती नरेंद्र मोदी येणार होता ते बी हुकलं त्यांचं. आणि त्याचं असं म्हणणं आहे आता चौथं हे जे 10% आरक्षण दिले त्याने हा म्हणावं न्याय. आणि मी हा म्हणलं म्हणजे माझ्या समाजात तुम्ही वाटलं केलं त्याचा अर्थ असं होता. आणि मी ते हो म्हणतो काय हरकत नाही पण सगळ्या सोयरीचं अंमलबजावणी करणं. मग आम्हाला जे घ्यायचं ते आम्ही आमचे मराठी घेऊ सगळ्या सोयरीचं घेऊ किंवा ओबीसीतून घेऊ किंवा कुणबी घेऊ ते 10% घेऊ नाही ते 10% गोदावरीत नेऊन बुडून टाकू पाण्यात आम्ही. तू दे ना आधी सगळ्या सोयरीचं. आणि त्यांचं इतकी खतखत येते मग त्यांचं लक्षात आलं हे पोरग एवढं निष्ठावान आहे हे माया इतकी माया करते समाजावर हे कधीच फुटू शकत नाही. मग मंत्र्याला सांगतो मराठ्याचं तुम्हाला जर मोठं व्हायचं भाजपच्या जीवावर तर त्याला आवरा. आता ते सांगायला गेले की मराठी काय करणार. दुसरं सांगतो भाजपची सत्ता जर आणायची असली त्याला बदनाम करा उकरून काढा. एक आपल्या कारखान्यावरचं बी माकड उचलून नेलं तर नारायण राणेंनी आणि 2 यावरातले नेले बोलायचे त्यांच्यासाठी मग वावर गेलेले आणि ते आता विरोधात बोलायसाठी गेले. तुम्ही नुसतं सापडा आम्हाला मुंबईत. आणि ते दुसरा एक बोवाने आलाय हे असे मग यांनी चाळी सुरू केली बदनाम करायचं. माझ्यावर एक पण दाखव बाकीच लांब राहिले मी इथून भांगरीतून मागं केलं. काही जोडू नको देवेंद्र फडणवीस. तू गोडी गुलाबीने आंदोलन हाता. त्याच्या डोक्यात काय होतं माहिती आहे तुम्हाला. यांनी चांगले चांगले गपदार केले चांगले तुम्ही शोधून बघा. तुम्ही कुणी राष्ट्रवादी भाजप शिवसेना काँग्रेस असं बघू नका. मराठा म्हणून बोला मला सांगा. आणि त्या भाजपमधल्या मराठ्यांनी नीट झक मारा. तुम्हालाही सांगतो मराठा म्हणूनच वागा लय त्याच्या बाजूला बोलू नका. आणि सगळ्या पक्षातले भाजपसह सगळ्या पक्षातले नीट झक मारा तुमची. मराठ्यांच्या विरोधात बोलायचं काम नका करू लई नीट राहा थोडं. कारण मी मराठीसाठी जीव जाळायला लागलोय फालतोपणा नका करू. यांनी डाव रचायला मग सुरुवात केली त्याच्या सांगण्याप्रमाणे ह्या देवेंद्र फडणवीसच्या मंत्रीत पुढं घालायला चालूवात केली. त्या मंत्र्यांनी काय केलं इथले ते 4 तर नेलेतच. पुन्हा एक ते थोड्या मी शावाडलेल्या लेवूनरावनी सोलापूरचं तिकडचं ते माकड आलं आरोग्य मंत्र्याचं. त्यांनी 5-6 जालन्यातले नेले म्हणजे अंबड तालुक्यातले आणि 2-3 गेवरातले नेले. ते कोल्हापूरला हेडून आणले बहुतेक त्या चंद्रकांत पाटलाकडे नेले असतील. त्याला पैसे वाटले कांडे त्या चंद्रकांत पाटलाला मराठीत वाटवं करायचं. तो पाटील नाही तो वेगळाच आहे पण त्याला पाटील म्हणलं जातं. त्याला म्हणजे पाटील नाही म्हणजे जे ने बहुतेक तो म्हणजे स्पष्टच बोलतो जरा. हा तो पाटील नाही आडनाव पाटील त्याचं बहुतेक. आणि तो नेला त्याच्याकडे नेलतं वाटतं असा अंदाज. तिथून सिंधुदुर्गवरून मिळून आणले ते माघारी. त्यांना 20 तारखेला इथं खूप बोर्ड लावायचे होतं आपल्या तालुक्यात पण मराठीने हुसकून लावले वाटतं. रट्ट्या खाण्यापेक्षा तेच लावायचे बंद केले कारण आपल्याला ते आरक्षणच मान्य नाही. अशा स्वरूपाचं त्यांनी हे केलं. आता मुंबईला जे हे 2-4 नेलेत आणि ते जे दुसरं जे गोवा आहे याला काय मराठ्यांचे समन्वयक आहे. हे बेमिशावाला आणि तिथे 2-3 बिगर मिशावाले त्यांना मिशात फुटत नाही. ते त्या मुख्यमंत्र्याचं मागं पुढं कुत्र्यासारखे पळत आहेत. त्यांनी बहुतेक त्याची इकडं तिकडं राहण्याच्या हॉटेलवर व्यवस्था केली. एकनाथ शिंदेचा एक प्रवक्ता आहे तो प्रवक्ता त्याच्या पाठीशी एक भाजपचा अहमदनगरचाच मोठा नेता आहे भाजपचा तोही त्याला बळ देतो. आणखीन सगळी तिथली अरेंजमेंट हे देवेंद्र फडणवीस करतो. सगळी काय पैसा लागला लोक फोडायला काले किन आली होती मुख्यमंत्र्याच्या नावावर. हे सगळं देवेंद्र फडणवीस घडून आणतोय की लोक फोडायचे आणि याला बाजूला सरकायचं नसता मग याची बदनामी करायची दोन्ही पैकी नसता. आता तुम्हाला हे 8वा मुद्दा सांगत असं नसता ह्यो जातीपासून लांब जात नाही. याला सलाईन देऊन त्याच्यात पॉइझन देऊन मारा. प्रकाश आंबेडकर साहेबाला ही पक्का माहिती आहे आणि ही बातमी आली आणि ती सत्य सुद्धा आहे की त्याला त्या सलाईनच्या माध्यमातून त्याला कार्यक्रम दाखवायचा नसता. मग
याला पोलिसाच्या माध्यमातून लोटालोटी झाली, धक्काधक्की झाली म्हणून एन्काउंटर करा. कारण हे काटा आहे मराठ्यांच्या आणि भाजपच्या मधला, हे काढावंच लागणार तरच आपली सत्ता येणार. म्हणजे सत्तेसाठी तुम्हाला मारायला लागला, तू खरंच बामणाच्या पोटचा आहे का? चल तो आज सागर बंगल्यावर येतो, तू आज गांडीत दम्याना थांब, तू सागर बंगल्यावर. तुला बळी पाहिजे ना? मी बळी द्यायला तयार आहे, चल तुला बळी पाहिजे ना, मी येतो. पण मराठ्यांच्या डोक्यावर ओबीसी आरक्षणाचा बोलायला टाकतो, नाही तर तुला सगळ्या सोयऱ्याचीच अंमलबजावणी करायला लागणार आहे. दोन्ही पैकी एक तर माझा मुर्दा वापस पाठवू, नसता तुला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करून मराठ्याला ओबीसीला आरक्षण द्यावं लागेल. त्याशिवाय देवेंद्र फडणवीस तुला आता सुट्टीच नाही, तुला तर सुट्टीच नाही. याने तुम्हाला 12-13 मुद्दा सांगतो आणखीन काय काम केलं. याने नारायण राणे बोलायचा नसून त्याला विरोधात घालायला लावलं, बळच बोलायला लावलं. छगन भुजबळ यांनीच पुढं घातलं, छगन भुजबळ सदावर्तेला याच देवेंद्र फडणवीसने पुढं घातलं. कारण श्रद्धे शब्द माणूस कोणाला वापरत असतो माहिती आहे तुम्हाला? अति जीवाच्या. तो सदावर्त्या त्या देवेंद्र फडणवीसला मत असतो, श्रद्धे देवेंद्रजी फडणवीस साहेब. बघा भाषणात तुम्ही इतक्या आपुलकीनं जीवाच्या माणसालाच माणूस बोलतो, त्याला पुढं घातलंय. आता हे तेवच याचिका करतात हा तेवच. बरं त्याच्या याचिकेत कोण दाखल करतो अर्ज? तर सरकारचा ऍडव्होकेट जनरल, ज्याला गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय अर्जच करता येत नाही, तो अर्ज करतो. खाजगी याचिका करत्यात, अर्ज सरकारला करता येत नसतो तरी केला आणि कोर्टाला निर्णय बदलायला लावला. मग मी कालपासून त्या कोर्टात सुद्धा सलाईन तोडून टाकले. अरे ज्या सरकारचं त्या न्यायालयाचा सन्मान ठेवला, सलाईन घातल्या, आणि त्यांनी आमच्याकडून बी बोलायला पाहिजे, सरकारकडून बी बोलायला पाहिजे. कारण कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, ही जबाबदारी सरकारची. तुम्ही नीट समजून घ्या मी काय काय सांगतो. कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, जाळपोळ नाही झाली पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे, ही जबाबदारी सरकारची. तर ही जबाबदारी कोणी घेतली? कोर्टाने. कोर्ट कसं काय घेऊ शकतं? कोर्ट कधी घेणार? उदाहरणार्थ तुमच्या गावावर सांगतो, तुमच्या गावात जर सरपंच नसला तर सरपंच होईपर्यंत ग्रामसेवकने काम करायचं असतं, म्हणजे प्रशासक बसला. तसं या राज्यात विधानसभा अस्तित्वात आहे, विधान परिषद अस्तित्वात आहे, राज्यपाल अस्तित्वात आहे, मुख्यमंत्री अस्तित्वात आहे, सरकार अस्तित्वात आहे, गृह मंत्रालय अस्तित्वात आहे, पालकमंत्री अस्तित्वात आहे. बोलायचं काही नाही, तो उठून जाईल. इथं मराठीसाठी जीव चाललाय, टीव्हीवर देशासाठी गोळगोळा करू. इथं सगळं अस्तित्वात आहे, तरीही न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक. मग न्यायालयाने निर्देश द्यायचे. न्यायालय असं कसं काय करू शकतं? मग कायदा तर सगळ्यासाठी सारखा आहे. न्यायालय मराठ्यांना एक न्याय देणार आणि सरकारला एक देणार. सरकारला सांगायला काय रोग आला त्यांना की तुमची जबाबदारी आहे, त्यांचा एक तर प्रश्न सोडा, मग अधिसूचना कशाला काढली? नसता कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, हे न्यायालयाचं काम आहे. न्यायालय आम्हाला एकट्याला सांगतो आणि ही कोणती सिस्टम आहे तुमची? हे एक काम झालं. दुसरं त्याचं असं म्हणणं आहे की मराठ्यांचा 75 वर्षात जे मिळालं नाही ते हरामखोर पोरांनी मिळवून दिलं. बघा बरं का, फुलावर कोण आहे? 75 वर्षात ह्या पोरांनी जे आपण दिलं नाही ते ओबीसीतलं आरक्षण जवळपास 1.25 करोड लोकांना मिळून दिलं. दुसरं आपण 10% दिलं, हे पोरग ते मान्य करत नाही, आपला अपमान झाला. तिसरं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला लावल्यावर लाव म्हणतंय आणि हे लावायलाच लागले. मग आता हैदराबादचं गॅजेट घ्यावं लागेल, केसेस मागे घ्यावं लागतं. आणि हे पोरग जवळ जिवंत आहे तवर मराठीची एक भेटू शकत नाही असं तो म्हणतो. आणि मराठीने एक केले तर मराठ्याला आरक्षण दिले, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्यावं लागेल. नसता काय करायचा? काटा करा. मी पोलिस सांभाळून. हे कशावर सांगतो तुम्हाला माहिती आहे का? कशावर म्हणतो? काल न्यायालयाने सांगितलेलं असून सुद्धा आपल्या लोकांनी शांततेत आंदोलन केलं, तरी पियासाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरावर रास्ता रोको केले म्हणून गुन्हे दाखल केले. नुसते रास्ता रोको केले शांततेत म्हणून, ही कोणचा न्याय आहे? मग यांच्या डोक्यात बदनाम करणे, आरोप करणे,
आणखी याच्या केसेस बाहेर काढा, नसल्या तरी टाका, काही करा. आणि काहीच जर येतं निघत नसलं, मग काहीच निघाल नाही तर मला सांगतो काहीच सापडलं नाही. मग आता शेवटचा पर्याय याला सलाईनमध्ये घाला, तर मग याचा बळी घ्यावाच लागतोय आपल्याला. हे त्याचं स्वप्न इतके नीट केले म्हणे मी, म्हणजे चांगले राजकीय पक्षातले. मी राजकीय पक्षातले मग कसे नाव काय घेतले, कोणतं तर हरामखोर म्हणलं की ते राष्ट्रवादीची स्क्रिप्ट होती का काय. अरे मराठ्याच्या पोटचा असल्यासारखा बोलायला शिक जरा मराठ्याच्या बाजूनं. त्या देवेंद्र फडणवीसच्या आड्याकडे गेलता काय तुझ्या खांदबार, त्याच्या अवलादीसारखा बोलू नको. नाही खांदबार जाती कोण बोल ना. तू काय त्या बामणाच्या घरातच फायदा झाला का देवेंद्र फडणवीसच्या? बाकी जेव्हा आमना बघणं कशी आहे, कधीतरी जाती कोण बोलायला शिक ना. तर ते कोणत्या जातीत होतं मला नाही माहिती. TV9 प्रश्न विचारला होता की ते मध्ये स्क्रिप्ट नाही. तो माझा बाप मागचा इतिहास सगळे असे बाजूला ठेवले पक्ष, सगळे बांधतो आम्ही पक्ष मराठी. हो, एकाला बी नाही गिनीत आम्ही. फक्त मराठ्याला मायबाप मानलं जे दैवत तेच मालक आहे. बाकीचं मालक नाही, फालक नाही. मी गिनीत नाही कोणाला, मोजित नाही. त्याचं म्हणणं आहे हे ऐकत नाही. मग याचं काम केलं पाहिजे. आणि मग काय फालतू मग काहीतरी सापडाना म्हणून मग तो इच्छा जन्म बळी घ्यायचा. तो इच्छा आहे ना, चलतोय घरी येतो. तू सागर बंगल्यावर राहतो, मी तिथं यायलो. तो एकदम येतो तिथं थांब, तू नाही तर मी दोघांपैकी एक जण. नसता सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्यावा. आता सुट्टी नाही तुला. तू इतका खेळ खेळला. तू महिलांना लागलेल्या गोळ्या असून, रक्त सांडलेलं असून, तुला आई नसल्यासारखं किंवा तुला काही बहिणी काही नसल्यासारखं किंवा तुला बायको नसल्यासारखं तू डायरेक्ट म्हणतो माया पोलिसाला हाणलं. म्हणजे महिलांचे मुंडके तुटले, गोळ्या लागल्यात आणि तू त्यावेळेस म्हणला मायाच पोलिसाला लागलं. पोलिस काय तू आज आहेत काय? पोलिसाला लागले म्हणतो. तुझ्या निवडून दिलेल्या आहे बहिणी यांना तू नाही म्हणतो. तर माफी मागितली म्हणून तुला सोडून दिलं. आणि तुम्हाला गुन्हे माग घेतो. 5 महिने झाले तो घेतले का? मग नेमके तो अवलाद पोलीस तो 5 महिन्यात गुन्हे तरी दाखल त्या बहिणीवरचे घेऊन दाखल पाहिजे, तर ते बी नाही घेतले. तू येळच काढतो आम्हाला. आणि मराठ्यांना वाटत असेल एकाएकी निर्णय घेतला, एकाएकी घ्यायचं कारण पण तसंच. एका रात्रीत त्यांनी कोर्टात फिरून आपल्या विरोधात निर्णय घातला आणि आपल्याला धरणे आंदोलन करावं लागले, रस्ता रोको जागेवर. त्यापेक्षा त्याच्यात किती दम आहे तुम्ही इथंच राहा, मी बघतो. तो कसा देत नाही सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी. आणि त्याला बळी घ्यायचा ना माझा, तर तू पोलिसाला एन्काउंटर करायला महा तिथे नसता. तो बिराड आवरलेला 14 राज्यात. नरेंद्र मोदी साहेबांनी असली घाण ही गाळण ठेवली महाराष्ट्रात. हे कोणाला बी वैताग द्यायला लागले, कोणाला पण. कसला याच्या स्वार्थासाठी मी उदाहरण म्हणून मोगा दिलेत. जे लोकांनी उभ्या आहे ती आपण आपल्या पक्षात घातल्यात ते कधीच बाहेर जाऊ शकत नाहीत. पण याच्या भेनं किंवा जेलला टाकेल म्हणून लोक पक्ष सोडून त्याच्याकडे गेले. आणि याला हे सोडून घेऊन काय करायचं? अहो कधी आपल्या कळण्यात आहे का माय बापावर? 5 वर्षात सगळ्या पक्षाची सत्ता आली असं आपल्या कळण्यात का आहे का? काँग्रेसची आली, भाजपची आली, शिवसेनेची आली, काँग्रेसची आली, राष्ट्रवादीची आली, सगळ्यांची बारी नाही. आणि आपण सगळ्याला विरोध केला बारीने. आपण कसं जगायचं रे? हे एका रात्रीत एक झाली. अजित पवारचं आणि देवेंद्र फडणवीसचं कवा जमत, देवेंद्र फडणवीसचं शिवसेनेचं कवा जमत, राष्ट्रवादीचं काँग्रेसचं जमत, काँग्रेसचं शिवसेनेचं नाही जमत, भाजपचं काँग्रेसचं जमत. कसं काही ते केलं रे आपल्याला किती जगत काढली तरी. आणि आपण किती दुश्मन घातला रे यासाठी. आणि ते नेता आपल्याला बोलत नाही ते म्हणतो तुम्ही आम्हाला हाणलं होतं त्या पक्षाचं. आणि हे सगळे गळ्यात गळे हिंडून टाकून हिंडायला लागले. सगळ्यांची सत्ता आली आणि आपल्याला जगत काढली. सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी होत नाही म्हणजे कसं काय होत नाही? आणि तू कोणत्या डावं टाकतो त्या सगळ्याला पुढं घालतो. ते काय करणार रे? ते सगळं मुरकुडं उचकाल्यासारखं झालंय ते बदग. सगळ्या दुनियेत एक कान पडा दिले ना त्याचा उलटा पालटा होऊन जाईल. ते त्याचं काय राहिले? त्याला बळ देतो, त्याला माझ्याविरोधात आणतो. तू दोन्ही त्या मुख्यमंत्र्यांनी, कारण या राज्यात तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस सांगितल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. काहीच 1 मिनिटात ते काही बंद करू शकतो, काही सुरू करू शकतो. हे उगं नाममात्र केलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची काहीच चालत नाही. मग यांनी जर माझ्यावर डाव रचला, मी संपलं पाहिजे. का संपलं पाहिजे? हे जवळ आहे तवर मराठीची एकजूट फुटत नाही.
आणि आपल्याला द्यावंच लागणार आहे आणि मराठ्यांपुढं झुकावं लागणार आहे. लक्षात आलं तुमच्या? मराठ्यांपुढं जवळ मराठी घेतवर झुकावं लागेल आणि हे पोरग आहे तवर आपल्याला झुकावंच लागणार मराठ्यांपुढं. आणि तुम्हाला माय बापा हो, महाराष्ट्रातल्या आणि आपल्या या परिसरातल्या जमलेल्या सगळ्यांना सांगतो, आपली दहशत मात्र 100% बसलेली. इंच भर सुद्धा कमी ठेवू नका आणि कुणाच्याच आरोपावर विश्वास ठेवू नका. इंच भर सुद्धा ढळून देऊ नका, 1 इंच सुद्धा, काही झालं तरी. कारण आपली एवढी दहशत समाजाची बसली, त्यांना कसले निर्णय घ्यावा लागेल. आणि मग ही एकी फोडायची, त्यांना कशी फोडायची त्यांना माहिती. हे पोरग जर काटा ह्यो बाजू सरकारला, मराठी आपले झाले, मराठ्याला आपण बरोबर घुमू, असे डाव सगळे आमदार कामाला लावले, सगळी सरकारी यंत्रणा कामाला लावली. आणि तुम्हाला येण्यात काढितो, यांना वाटतं मी फुटाव आणि 10% हा म्हणाव. मी फुटू शकत नाही. माझी माझ्या मायबाप समाजावर निष्ठा आहे प्रचंड. मी प्रेम करतो तुमच्यावरती, माया लावतो. मी आयुष्यभर गद्दारी नाही करू शकत समाजाचं. मला देऊन काय देते? पैसे, पद मला नाही पाहिजे ते. मला तुम्ही पाहिजेत, माझं दैवत समाज आहे. मला समाज पाहिजे, तुम्हीच माझे पैसे आणि पद. आणि यांचं म्हणणं आहे हे निष्ठावान पोरग हे नाही फुटू शकत, त्याच्यापेक्षा याचा गेम केला तरी चालतो. तुला गेम करायचा ना माझा? आणि चल मी आलो तो आहे घरी, तो यात किती दम आहे, तू थांब तिथं. तुला 2 काम करायला लागते, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी. नसता तुला माझं पोलिसात हाताने एन्काउंटर कर, नाही तर सलाईनमध्ये तुला काय घालायचं घालतो आहे दारात यायला. तो यात किती दम आहे, तिथं आडून गेलं पण नको. जरा मर्दासारखं खेळायला शिक, आडून गेलं पण नको. खोटे आरोप थोडे काही दिवस बंद कर, बघ येतोय का नाही. फक्त पोलिसा बाजूला कर आणि पोलिसाच्या हाताने नसता एन्काउंटर कर. आणि जर तसं काही घडलं, सोपडा साफ झाला, तो हा म्हणायचा, तो हा सगळ्यात जिथून विषय संपला. 14 राज्यात तो हा धिंगाणा झाला. कमीत कमी 10 वर्ष दंगली जाते. ध्यानात राहू दे माझा शब्द होते. कारण मराठा कवाच एक होत नाही, झाला तर माझ्या सरकार. मी आलोय फक्त आता माझी मराठा समाजाला एक विनंती आहे, तुम्ही लय वेळच चालताय, हे बरं 10-15 किलोमीटर असं चालताय तुम्ही. 10-15 किलोमीटर म्हणून रागात चालणं सोपं नाही. तिथं 2 घंटे, 3 घंटे, 4 घंटे इथं थांबू, तोपर्यंत तुम्ही ज्यांना गाड्या नाही ते आपण आपल्या गाड्या घ्या, पायी चालू नका, गाड्या पळणार. कारण आपण काय रॅली काढेल नाही, आपल्याला त्याच्या दारात जायचंय. मला नसता मग तुम्ही जागेवर थांबा, मी एक गाडी घेऊन सागर बंगल्यावर त्याच्यात जातो. तो कसा देत नाही, सगळ्या स्वारीचा अंमलबजावणी. त्याला कोणचं एन्काउंटर करायचं ना, त्याला बघू दे. त्याला असली अवलाद कवात भेटली नसेल माझ्यासारखी, डायरेक्ट अंगावर भेटणारी. त्याच्या अंगावर जातोय आणि तो कुठेही म्हणा, महाराष्ट्रात सुद्धा. आता तो आहे घरी चाललोय, पण तो महाराष्ट्रात कोणत्या कोपऱ्यात. आणि राजकीय नेते बी मराठ्यांच्या पाठीमागे उभा राहू नका. तुम्ही गावागावाने मराठ्याचे येऊन दाखवा. आता मग तुम्हाला विकास का कळण. आता उद्या सकाळपासून तुम्ही लय नाटकं लावलेत का? मी काही चूक नाही केली, मी मागणी केली. हे रात्रीतून निर्णय फिरायला लागले. आणि देवेंद्र फडणवीसला मी इकडे उपोषणाला बसलोय, याला जास्तच सांग सापडायला लागली. 16 दिवस झाले हो. ते म्हणतात मरू द्या, काटा निघण आपल्या मधला, जाऊ नका आणि येऊ नका. आणि रात्रीतून कोर्टाच्या बदलून घ्यायला लागले, नेते बदलायला लागायला लागले. कसले बी माकडं मध्ये उभा करून आरोप प्रत्यारोप करायला लागले. परत कसं काय करायचं, आणखीन काही अधिकाऱ्यांच्या हातातून यांना काही करता येतंय का, पुढं जाळपोळ करता येते का आपल्या त्यांच्याचकडून, यांना मराठ्यांना गुंतीत येते काय. बघू करतो आहेत किती दम हे. मी यायला लागलो, तुला काय काय करायचं तिथं धडे गिरू आपण दोघं, सागर बांगल्या तिथं दोघं गिरू. काय करायचं तू मला सांग, काय करायचं, मी तुला सांगतो काय करायचं. तो दात एक काढून इकडं मराठ्याच्या हातात देतो, उठून जातो. तू फक्त समोर थांब, आता तू समोर थांब. त्याला वाटतं मी चांगले जिरविली, सगळे पक्ष गपकार केलेत. मी इथं पक्ष म्हणून किंवा भाजप म्हणून बोलत नाही, मी फक्त देवेंद्र फडणवीस म्हणून बोलतो. भाजपमधले अनेक लोक सुद्धा चांगले, अनेक मंत्री सुद्धा चांगले, मी फक्त देवेंद्र फडणवीसवर बोलतो. आणि भाजपमधल्याला कोणाला काही नाराज व्हायची गरज नाही. आणि झाली तर तोही काही गरज नाही. मग मराठी तुला दाखवून घेते, तू कोण सांग. इथं कोणत्या पक्षाचा संबंध नाही, आम्ही काहीच केलेलं नाही. तरी जाणून बुजून षडयंत्र रचितो. ते SP एक जालन्याला नवीन आले, त्याला सांगतोय गुन्हे दाखल कर, त्या बमराव लोणीकर काहीतरी मॅटर झालं, पण ते केला नाही त्यांनी. एखाद्या ते लोणीकरच म्हणले असतील नको करू, नाही तर म्हणला होता तेव्हा असं म्हणला जणू SP जालन्याचा
हे तुमची गाडी अडीली मराठ्यानी, मग काहीच करता येईना, आता करायला की काही नाही, मग मी असं करू का, तुमच्या मागची गाडी अडीली आमची पोलिसाची म्हणून करू का, असला इश्क असतो का बदग? हां, एकदा मराठी बोलता नाही ह्याकडे सगळ्या दुनियाचं होतं. नवीन त्या बदनापूरचा कोण पिया, त्याने काल पोरावर लाठीचार्ज केला. कसला देवेंद्र फडणवीस रे तू? कशाला गृहमंत्री पद सांभाळतो, कशाला स्वप्न बघतो रे भाजपची सत्ता आणायचं, आणि मराठ्याच्या विरोधात जाऊन तुला भाजपची सत्ता येत असते का? गेल्या वेळेस तू आरक्षण दिलं तर मराठ्यात तुला 106 आमदार दिले, तू एकटाच मुख्यमंत्री झाला, एवढी ताकद आहे मराठा. आता तू मराठ्यांना आरक्षण दिलं असतं तर तूच झाला असता, मराठ्यात तुला डोक्यावर घेतलं असतं. तू मराठ्यांच्या विरोधात होतो. राज्यातल्या प्रत्येक SP ला PI तुम्ही सांगता यांच्यावर गुन्हे दाखल करा, आणि गुन्हे दाखल केले. काय होणार आहे गुन्ह्याने आमचं? आणि गुन्हे झालेले हे जर तरायला लागले तर फिरून देतील का महाराष्ट्रात तुम्हाला? गुन्हे झालेले म्हणजे आता यो गुन्हे झाले, त्यो गुन्हे झाले, उचला दगडा. काय करता रे तुम्ही? मी तो याकडे यायलो, आता काय काय करायचं सांग, मी तिकडे यायलो. फक्त पायी चलू नका, मी त्याच्याकडे चाललोय. त्याला मी नको आहे, मी जोपर्यंत तोवर मराठ्याचं कल्याण होणार आहे, आणि मराठीची एक कधीच फुटू शकत नाही हे त्याच्या पक्क लक्षात आलं. मग आता एकच पर्याय, त्याचा गेम करायला लागतोय, काटा करायला लागतो. कोण कोणाची विकेट टाकतंय बघू. आता तू फक्त, मी सागर बंगल्यावर यायला, तू थांब. फक्त पोलिसाला मध्ये घेऊ नको. पोलिसांना जाहीर सांग, तुमचा नामचा वाद नाही, विनाकारण तुम्ही आडून घोळ घालायचं काम करायचं नाही. मी सागर बंगल्यावर चाललोय त्याच्याकडं, त्याने तिथं डॉक्टरांनी ते आणले सलाईन, ते भारी भारी आणले, त्याने मला त्याच्या हातानेच घ्यावं द्या, नाही तर त्यालाच सलाईन लावून माघारी येतो नाही बघा, त्याच्या तोंडातच होती तो. नाटक करतो साला. माझ्या तोंडातून असे शब्द कधी येतात? मला माझ्या जातीला छेडल्यावर आज हजारो पोरावर गुन्हे दाखल केले. पहिले तर आणखीन घ्यायला, त्या आई बहिणीच्या आमच्या झालेला हल्ला, त्यांचे केस घ्यायला 5 महिने मागं लागले. त्याला 5 महिने कशाला माफी मागितली? तर खोटी बदला घ्यायला. तो फक्त दाटून माफी मागितली, तो मराठ्याचा बदला घ्यायला लागलाय. बाई एक बामण, करोडो मराठ्याला तू घुमायला का? मला बामणे कावा, मराठ्याचा कावा बघ आता कसा काचका असतो बघ, कसा पठ्ठ्या मिळवलंय मी तुला. चल आलो, तू काळजी न करू, मी आलोय तिकडे. फक्त आता लय पाय दमले तुमचे, 5-6 घंटे झाले तुम्ही चालताय. शांत चित्ताने थोडा वेळ खाली बसा, गावकरी सगळ्याला पाणी देते, तुम्ही चाललेला आहेत. आणि पायी चालायचं काम करू नका. 2-4 घंट्यात आपण आपल्या गाड्या बोलून घ्या. गाड्यात चाला नसता इथून तुम्ही वापस जा, माझी एकट्याची गाडी जाऊ द्या, मी एकटा त्याला नीट करून येतो. तुम्ही शांत राहा, तुम्हाला तो त्रास देईल. आपण 2-4 घंटे इथंच बसू, तोपर्यंत सगळ्यांनी शांत आजूबाजूला बसा. चलून चलून दमलेला आहेत तुम्ही, कारण आपण काय गाड्यात आलेलं नाहीत म्हणून दमायला. खूप पायी चाललेले आहेत, माता मावले सुद्धा बाया मासे पायी चालले, सगळ्याला पाणी पिते. गोंधळ आरडा करायचं नाही, माझ्याकडे फोटो काढायला सुद्धा यायचं नाही, कारण हे काय इथं फोटो सेशन नाही, किंवा इथं आपण भाषण करायला आलेलं नाहीत. आपण त्याच्या दारात चालले होतो, आपल्याला पाठदिशी लवकर जायची. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने शांत राहावं. आम्ही चाललोय पैठण, गंगापूर, येवला, नाशिक, ठाणे मार्गे आम्ही चाललोय. ठाणे मार्गे मुंबईला आणि सागर बंगला. त्याच्यामुळं सगळ्या मराठ्यांनी आता बघतो योग याच्यात किती दमेन योग कसा आरक्षण. एक मिनिट आवाज करू नका. आमच्या 500,000 महिला इथं थांबलेल्या आहेत, 10-20,000 पब्लिक थांबलेली आहे. सगळ्याच्या वतीनं सांगतो की मनोज दादा, तुम्ही पाणी घ्यायचं, आराम करायचा, आणि औषध उपचार घ्यायचा, आणि आपले नारायणगडचे बाबा बोलणार आहेत, त्यांच्या आदेशाचं मनोज दादांनी पालन करावं. सगळ्याचं म्हणणं आहे का बाबांनी बोलावं. ऐका, विनंती, हे मुलं पायी चालते, आजच्या दिवस पाटलांनी काम करावं, उद्या गाड्याची नियोजन करू, खाण्यापिण्याचं बरोबर घेऊ. मागं जसं मुंबईला गेलतात तसं आम्ही तुमच्या शांतीला आणून आज मुक्काम करा इथं, आणि उद्या नियोजन करू, गाड्याचं नियोजन करू, खाण्यापिण्याचं नियोजन करतील, आणि काय ते जाण्याच्या तयारीला लागू. पण सर्वांचं मत आहे की आज इथं मुक्काम घ्या, मुक्काम करा. आणि हे ऐका, उपचार ऐका. आता हे जे उपोषण सोडून द्यायचं, खाऊन पिऊन लढायचं. आता काय मुक्काम इथंच करा. उद्यापासून गाड्या गोळ्या काय असं बरोबर साहित्य घेऊन
हे मुलं येतील. पण विनंती सर्वातर्फे की सर्वांची आग्रहाची विनंती, आजच्या दिवस इथं मुक्काम करा. सगळे खाली बस, 1 मिनिट सगळे खाली बस. सगळ्यांना तुम्ही खाली बसतो, सगळ्यांना आवाज जातो, लोकांना कळणं गरजेचं आहे. खाली बसा रे लवकर. बाकीच्यांना आवाज येतो. ड्रायव्हर पण आता इथं जर 1-2 घंटे आराम करायचा आणि शांत बसून जाणं खाली लगेच भरायची काय गरजच नाही. आपल्याला काय करायचं ते सांगतो. शांत करायचं. अरे आता जसे शांत बसले ना तसं 2 मिनिटं थांबा. दादांना सगळ्या गावाच्या सगळ्या परिसर लोकांच्या मान देऊन ते थोडं ऐकणार आहेत आणि ते तुम्हाला 2 शब्द ऐकायचे सुईपर्यंत आवाज आला पाहिजे. 2 मिनिटं हात जोडून शपथपूर्वक विनंती आहे तुम्हाला अडवण्याची. 1 मिनिट, 1 मिनिटात आवाज बंद बंद बंद. बोला दादा बोला, आवाज बंद. हे बघा आपल्याला काय करायला लागतं. मी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.